मूळव्याधीचे मुख्य कारण काय आहे? आयुर्वेदानुसार मूळव्याधीचे मुख्य कारण हे अग्निमांद्य आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी असतो, ज्याला आपण पाचकाग्नी म्हणतो, त्या अग्नी जेव्हा मंद होतो त्यावेळेला जर आपण चुकीचा आहार विहार केला, जसे जड पदार्थ खाल्ले, मिरची मसालेवाले पदार्थ जास्त खाल्ले, शिळे पदार्थ खाल्ले, किंवा काही लोकांना नॉनव्हेज खायची सवय असते, असे खाल्ल्याने त्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही आणि मग ते पचन प्रॉपरली न झाल्यामुळे मग त्याच्यातून मूळव्याधसारखे आजार निर्माण होतात. आणि मेनली याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन पहिले होतं आणि मग ते कॉन्स्टिपेशनमध्ये लोक स्ट्रेनिंग करतात किंवा मोशन करताना प्रेशर देतात आणि त्या प्रेशरमुळे मग मूळव्याधचे कोंब निर्माण होत असतात. तर याच्यामध्ये जे मुख्य कारण आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेलं आहे ते आहे अग्निमांद्य. अग्निमांद्य म्हणजे आपली अग्नी मंद असणे किंवा भूक कमी असणे, म्हणून आपल्याला याच्यामध्ये चिकित्सा करताना आपण अग्नीची चिकित्सा करत असतो. तसं आयुर्वेदामध्ये जे काही ट्रीटमेंटचा पार्ट आहे त्याला काय चिकित्साच म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व डिसीजची चिकित्सा करताना आपण पहिले अग्नीची चिकित्सा करत असतो. अग्नी व्यवस्थित झाला की सर्व आजार बरे व्हायला सुरुवात होतात.